नमस्कार मित्रहो, आज आपण IUPAC नॉमेनक्लेचरचा शेवटचं लेक्चर आपण डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंत आपण सायक्लिक कंपाऊंड्स आणि ओपन चेन कंपाऊंड्समध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असताना त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं याच्यावर आपण डिस्कशन केलं. नाउ टुडे डिस्कस अबाउट द लास्ट टाइप ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज द अरोमॅटिक कंपाऊंड्स. द IUPAC नेम ऑफ दिस अरोमॅटिक कंपाऊंड्स. अरोमॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणतात याच्यावर आपण डिस्कशन केलेलं आहे. दोज कंपाऊंड्स विच कंटेन ॲट लिस्ट वन बेन्झीन रिंग इन दर मॉलिक्यूल, दिस कंपाऊंड्स आर कॉल्ड लाईक द अरोमॅटिक कंपाऊंड्स. मग अरोमॅटिक कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणतो की ज्या कंपाऊंड्समध्ये कमीत कमी एक बेन्झीन रिंग प्रेझेंट असते त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतात. बेन्झीन इज ऑल्सो द वन ऑफ द अरोमॅटिक कंपाऊंड्स अँड इट इज द अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. त्यांना आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण अरोमॅटिक कंपाऊंड्स आपल्याला कुणाला म्हणता येईल कंटेन्स ॲट लिस्ट वन बेन्झीन रिंग इन दर मॉलिक्यूल. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणू अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो. मग आपण जर थोडा बेन्झीनचा आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करत असताना काही गोष्टी किंवा काही पोझिशन्स आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड असणं गरजेचं आहे. यालाच मी असे लिहू शकतो की याच्यामध्ये आपण हा बेन्झीन रिंग असेल आणि हा बेन्झीन रिंग याच्यामध्ये आपल्याला हा सर्कल दाखवला जातो किंवा डॉटेड लाईननी आपण त्याला दाखवलं जातं. तर यालाच आपण काय म्हणायचं आहे यालाच आपण रिप्रेझेंट करत असताना याही पद्धतीनं तुम्हाला बुक्समध्ये पाहायला मिळेल. तर याला घाबरून जायचं कारण नाही आणि तुम्ही घाबरत नाही हे मलाही माहिती आहे. आणि त्यानुसार अशा रिप्रेझेंटेशनला किंवा या बेन्झीनलाच आपण काय, या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय बेन्झीन असं म्हणतात. हा काय असेल तुमचा बेन्झीन. आणि हे बेन्झीन रिप्रेझेंट करण्याच्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धती असतील. यालाच आपण असे लिहू शकतो एखादा ARH असे आपण त्यांना रिप्रेझेंट करू शकता. त्याचबरोबर आपण याला आपण काय म्हणतोय हा PH आणि हा H असेल. याला पण आपण काय म्हणतोय दीज आर दी बेन्झीन्स. यांना आपण काय म्हणतोय बेन्झीन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता या बेन्झीनला अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतात कारण त्याचा स्मेल स्वीट स्मेल आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये एक हेक्सागोनल रिंग विथ अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड आपल्याला प्रेझेंट असतात. त्यांना आपण अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. मग हे जे अरोमॅटिक कंपाऊंड्स असतील तर अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये जो बेन्झीन रिंग असेल त्यांना आपण न्यूक्लियस असं आपण त्यांना म्हणू. अरोमॅटिक कंपाऊंडचा जो न्यूक्लियस असेल तर तो कोण असेल तर हा बेन्झीन असतो. बरोबर आहे. आता बघा या बेन्झीनला जर आपण अशा पद्धतीनं जर एखादा CH2 CH3 असं जर आपण जोडत असाल तर याला आपण काय म्हणतोय इथं कोणालाही जोडा तर याला आपण म्हणतो साईड चेन आपण त्यांना म्हणतो. हा साईड चेन हा प्रकार असतो. बरोबर आहे. आणि हा बेन्झीन न्यूक्लियर असा आपण त्याला म्हणतो. तर हा तुमचा बेन्झीन आहे. याला जोडलेला जो कोणता ग्रुप असेल, जो कोणता हायड्रोकार्बन चेन असेल तर त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणायचं आहे साईड चेन असं म्हणतो. आता पहा या बेन्झीनला काही आपल्याला पोझिशन असतात. मग कॉमन नेम देत असताना प्रामुख्यानं आपण त्या पोझिशनचा आपण विचार करतो. त्या 3 पोझिशन असतात. एक असेल आर्थो, दुसरा असेल मेटा, तिसरा असेल पॅरा. म्हणून आपण 3 पोझिशन आपण लक्षात ठेवायच्या. एक असेल आर्थोला आपण स्मॉल ओन रिप्रेझेंट करत असता हे लक्षात ठेवा. आणि आर्थो कधी म्हणायचा हे लक्षात ठेवा विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम. आपण या बेन्झीन रिंगमधला कुठलाही एक कार्बन आयटम आपण विथ रेस्पेक्ट टू आपण ठेवायचा. मग आपण जर हा कार्बन आयटम फर्स्ट आपण कन्सिडर केला आणि याला नंबर द्यायचे आपल्याला. या बाजूने द्या, क्लॉकवाईजमध्ये द्या किंवा अँटी क्लॉकवाईजमध्ये द्या. 1 2 3 4 हा 5 आणि हा तुमचा 6 असेल असे नंबर दिलात. किंवा तुम्हाला नंबर देत असताना 1 2 3 4 5 6 असं नंबर द्या. बरोबर आहे. किंवा त्याचबरोबर जर नंबर देत असताना जर आपण याला आपण एक नंबर दिलात, हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6 आपण दिलात. तुम्ही म्हणलात की नाही सर आम्हाला आणखीन चेंज करायचं आहे तर त्या चेंजेसमध्ये आपण लक्षात ठेवा हे तुम्हाला दिलेलं असेल. याला आपण 1 दिलात, हा तुमचा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 असेल. बरोबर आहे. किंवा आपण आणखीन चेंजेस आपण करू शकता की याला आपण बेन्झीन रिंग आपण म्हणू. या बेन्झीन रिंगच्या या कार्बनला फर्स्ट म्हणलात, हा 2 असेल, हा 3 असेल, हा 4 असेल, हा 5 असेल आणि हा 6 असेल. म्हणजे आपण कोणत्याही बेन्झीन रिंगमध्ये जो कार्बन आयटम
फर्स्ट नंबरला असतो त्याच्या विथ रिस्पेक्ट टू, त्याच्या संबंधित, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण ज्या पोझिशन येतात त्या पोझिशनला आपण आर्थो, मेटा, पॅरा पोझिशन अशा 3 पोझिशन आपण दिलेल्या आहेत. मग त्या कोणत्या असतील बा, तर हा तुमचा फर्स्ट कार्बन आयटम असेल तर विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट कार्बन आयटम द कार्बन नंबर 2 and 6 इज कॉल्ड लाईक द आर्थो कार्बन आयटम और आर्थो पोझिशन. म्हणून आपण बेंझिनचा एक पहिला जो कार्बन आयटम असेल याच्या विथ रिस्पेक्ट टू मध्ये जर दुसरा आणि 6वा कार्बन आयटम येत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे, आर्थो म्हणतो. तसंच इथं बघा, याला आपण काय केलात, हा फर्स्ट आहे, याच्या विथ रिस्पेक्ट टू सेकंड आणि 6th कार्बन आयटमला आर्थो पोझिशन म्हणायचा. इथं बघा, हा फर्स्ट कार्बन आयटम आहे, याच्या विथ रिस्पेक्ट टू सेकंड आणि 6th कार्बन आयटमला आर्थो पोझिशन म्हणायचं आहे. किंवा इथं एक नंबर आहे तर या कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू तुमचा सेकंड आणि 6th कार्बन आयटमला आर्थो पोझिशन असं म्हटलं जातं. लक्षात राहील. म्हणून आर्थो पोझिशन म्हटलात की त्यामध्ये आपल्याला काय माहित असावं, आर्थो पोझिशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम दॅट इज द 2 and 6 पोझिशन विथ रिस्पेक्ट टू 1. यालाच आपण काय म्हणायचं आहे पा, आर्थो असं म्हणतो. आर्थो आपण कधी म्हणायचं आहे की विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम द सेकंड अँड 6th पोझिशन इन बेन्झीन रिंग विच इज कॉल्ड लाईक द आर्थो पोझिशन. त्यांना आपण काय म्हणतो, आर्थो पोझिशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आता आपण पाहतो मेटा. मेटा पोझिशनला आपण स्मॉल एम न रिप्रेझेंट करू शकता. मेटा पोझिशन कोणती असेल पहा, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम द कार्बन आयटम्स प्रेझेंट ऑन 3rd and 5th पोझिशन इन द बेन्झीन दीज आर कॉल्ड लाईक द मेटा पोझिशन. म्हणजे फर्स्ट कार्बन आयटमच्या विथ रिस्पेक्ट टू 3rd आणि 5th कार्बन आयटम जो असतो, 3rd आणि 5th जो कार्बन आयटम असतो, 3rd आणि 5th जो कार्बन आयटम असतो, 3rd आणि 5th कार्बन आयटम असतो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, मेटा पोझिशन असं म्हणतो. म्हणून आपण मेटा पोझिशन कोणती असेल, 3rd and 5th पोझिशन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम, राईट. त्यानंतर बघा पुढं आपण म्हणतो पॅरा पोझिशन. तर नेक्स्ट आपण कुठं पाहणार आहात, पॅरा पोझिशन, ज्याला आपण पॅरा पोझिशन म्हणतो, ज्याला स्मॉल पी न रिप्रेझेंट करतात. तर पॅरा पोझिशन कुठं असते पहा, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम द 4th पोझिशन इज द पॅरा पोझिशन. म्हणजे आपण कुठल्याही बेन्झीनमधल्या पोझिशन आपण कधी म्हणतो पहा, पॅरा पोझिशन आपण कधी म्हणायचं आहे, with respect to the first carbon atom the 4th position of benzene ring is called as the para position. त्यांना आपण काय म्हणतो, पॅरा पोझिशन असं म्हणतात. म्हणजे फर्स्ट कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू 4th किंवा फर्स्ट कार्बन आयटमच्या विथ रिस्पेक्ट टू 4, फर्स्ट कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू 4, फर्स्ट कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू 4 या पोझिशनला आपण काय म्हणू शकतो आपण, 4th पोझिशन इज द पॅरा पोझिशन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम इन बेन्झीन रिंग. असे 3 पोझिशन आपण असं म्हणतो. आर्थो म्हटलात की त्यांना आपण 2 and 6, पॅरा मेटा म्हटलात की त्यावेळेस आपल्याला काय असेल पा 3 and 5 आणि पॅरा म्हटल्यानंतर काय असेल 4 विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कार्बन आयटम असं आपण लक्षात ठेवायचं आहे. हा जो कंपाऊंड असेल तर हा प्लॅनर असतो, सायक्लिक असतो आणि त्यांच्यामध्ये अल्टरनेटिव्ह 3 सिंगल बॉन्ड्स डबल बॉन्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे आपण या बेन्झीनच्या एका अरोमॅटिक कंपाऊंडची आपण सुरुवात करतोय, बरोबर आहे. तर हे तुम्हाला 3 पोझिशन आपण लक्षात घ्यायचे आहेत. नेक्स्ट आपण पुढच्या याच्यामध्ये आपण नॉमेनक्लेचरच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितला तर नॉमेनक्लेचर आपण करत असताना आपल्याला काय गोष्टी माहीत असाव्यात. जनरली आपल्याला हे अरोमॅटिक कंपाऊंड्स 2 पद्धतीनं आपल्याला सबस्टिट्यूट होत असतात. म्हणजे 2 पद्धतीनं सबस्टिट्यूट कसे होतात पहा, एक तर डायरेक्टली बेन्झीन रिंगवर सबस्टिट्युएंट्स येतो किंवा एखाद्या साईड चेनमध्ये सबस्टिट्यूशन येत असतो. म्हणजे जे फंक्शनल ग्रुप आहेत ते फंक्शनल ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला जेव्हा जोडले जातील तेव्हा त्यांना आपण न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड असं म्हणतो. आणि जर एखाद्या बेन्झीन रिंगच्या साईड चेनला जर सबस्टिट्यूट एखादा फंक्शनल ग्रुप होत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे, साईड चेन सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण 2 पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन करतो पहा. सबस्टिट्यूशन कसं असेल, एक न्यूक्लिअर सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूटेड
अरोमॅटिक कंपाऊंड्स. न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड्स कसा असतो, जर हा तुमचा बेन्झिन आहे आणि या बेन्झिन रिंगवर डायरेक्टली आपल्याला एखादा OH ग्रुप आला, हा फंक्शनल ग्रुप डायरेक्टली जोडला, याला आपण काय म्हणायचं, न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड. किंवा एखादा बेन्झिन रिंग आहे, या बेन्झिन रिंगवर एखादा CHO ग्रुप आला, याला आपण काय म्हणू पहा, तर इट इज द न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड असं आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर एखादा जर तुम्ही हा तुमचा बेन्झिन असेल, हा COOH ग्रुप येत असेल, यांना आपण काय म्हणू पहा, तर न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड असं म्हणतो. किंवा एखादा तुमचा काय असेल पहा, तर हा तुमचा Cl ग्रुप असेल, यांना आपण काय म्हणू पहा, न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड. आणि न्यूक्लिअर सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड्सचं नॉमेनक्लेचर आपण करत असताना देन युजिंग द position, that is the artho, meta and para position for the nomenclature. nomenclature करत असताना मग त्या ठिकाणी आपण with respect to this group, 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 त्यांचं कन्सिडरेशन करून आपण काय करू शकता, आर्थो, मेटा आणि पॅरा अशा पोझिशनचा उपयोग घेतो. किंवा 2-6 किंवा 3-5 किंवा 4 अशी पोझिशन आपण घेऊन त्यांचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो. जसं आपण एक एक्झाम्पल बघू. जर आपण इथे एखादा CS3 आपण जोडला, बरोबर आहे, तर आता विथ रिस्पेक्ट टू OH ग्रुप, बरोबर आहे, आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या प्रायोरिटी ऑर्डरनुसार हा तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप होतो आणि हा तुमचा सबस्टिट्यूएंट झाला. मग याला आपण काय म्हणू, हा आर्थो आहे, आर्थो पोझिशन म्हणजे 2 आहे, किंवा मी याला 2 लिहू शकतो. आर्थो 2 हा तुमचा कोण आहे, मिथिल, बरोबर आहे, आणि हा तुमचा मिथिल जर असेल आणि हा तुमचा कोण आहे, फिनॉल, याला काय म्हणू आपण, फिनॉल असं म्हटलं जातं. मग त्याच पद्धतीनं पहा, इथं जर आपण एखादा हा BR आपण घेतला, बरोबर आहे, तर किंवा एखादा OH ग्रुप किंवा एखादा CS3 ग्रुप आपण घेतला, बरोबर आहे, हा तुमचा काय पॅरा पोझिशन म्हणून आपण पॅरा मिथिल क्लोरोबेन्झिन, याला काय म्हणू आपण, क्लोरोबेन्झिन असं म्हटलं जातं. किंवा पॅराक्लोरोटोलिन असे आपण त्यांना म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर आपण करत असताना आर्थो, मेटा, पॅरा याचा उपयोग आपण करायचा. कधी ज्यावेळेस तुम्हाला न्यूक्लिअर सबस्टिट्युएंट्स असतात तेव्हा कुणाचा उपयोग करायचा, आर्थो आणि पॅरा पोझिशनचा आपण उपयोग करायचा आहे, लक्षात राहील. म्हणून आपण याच्यामध्ये रूल आपण काय करू शकता पहा, दीज आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ बेन्झिन. हे कुणाचे कन्सिडर करायचं आहे, बेन्झिन. नावाचा शेवट कशाने होतो बा, बेन्झिन होत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण काय म्हणू शकता, इफ द nuclear substituents, if the nuclear substituents, if nuclear substituents present in aromatic compounds, then naming by using आर्थो, मेटा and para positions and considered as derivatives of benzene. बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून त्यांना आपण कन्सिडर करू शकता. जसं आपण एक एक्झाम्पल बघतोय, हा तुमचा कोण असेल, तर हा Cl आहे, याचं नाव द्यायचं आपल्याला क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. जर समजा एखादा हा NO2 ग्रुप जोडलेला आहे, याला काय म्हणू आपण, नायट्रोबेन्झिन, बरोबर आहे. जर समजा याच्यामध्ये आपण जर बघितलात, हा तुमचा नायट्रोबेन्झिन असताना इथं जर तुम्हाला Cl दिला असेल, तर त्यांना आपण काय म्हणू पहा, तर आर्थो क्लोरो नायट्रोबेन्झिन, नायट्रोबेन्झिन असं आपण त्यांना म्हणू शकता. असे पुढे एक्झाम्पल येणारच आहेत, त्यामध्ये आपण डिस्कशन करूच पहा. तर हे तुम्हाला बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण कन्सिडर करायचा, लक्षात येते. नेक्स्ट पहा, आता दुसरा कोणता पार्ट असेल, तर साईड चेन सबस्टिट्यूशन. आता साईड चेन सबस्टिट्यूशन जर असेल, तर त्यावेळेस मी तुम्हाला साईड चेन कशाला म्हणतात मी सांगितलेलं आहे. साईड चेन आपण कधी म्हणतो बघा, तर साईड चेनमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन कसं होतं, साईड चेन सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूटेड असं आपण त्याला म्हणू.
अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे एखाद्या बेन्झिन रिंगला साईड चेन आहे. साईड चेन म्हणजे एखादी हायड्रोकार्बन चेन आहे. म्हणजे जसं बघा, हा तुमचा एखादा बेन्झिन रिंग आहे आणि हा इथं तुम्हाला एखादा हा ग्रुप दिला, हा तुमचा इथिल ग्रुप आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी असं लिहू शकतो, हा CH3 आहे. किंवा एखादा तुमचा बेन्झिन रिंग आहे, हा तुमचा CH2CH3 आहे, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, साईड चेन. याला काय म्हणतो आपण, साईड चेन असं म्हणतो. आणि जर एखादा फंक्शनल ग्रुप अशा साईड चेनवर जर सबस्टिट्यूट होत असेल तर त्यावेळेस त्यांना आपण साईड चेन सबस्टिट्यूटेड असं आपण त्यांना म्हणतात. मग अशा वेळेस आपण याचं नॉमेनक्लेचर करत असताना कशाचा विचार करायचा, दीज आर कन्सिडर्ड ॲज द डेरिव्हेटिव्ज ऑफ ओपन चेन कंपाऊंड्स और साईड चेन. साईड चेनचा तो डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे हा ॲलिफॅटिक चेन आहे, ॲलिफॅटिक चेनचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे फिनिल डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजेच याचा अर्थ सबस्टिट्युएंट्स आपल्याला जो असतो, जो साईड चेन असेल यालाच आपण पॅरेंट चेन कन्सिडर करायची आणि त्यानुसार आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो. म्हणून आपण इफ फंक्शनल ग्रुप substituted on side chain then considered as phenyl derivatives of aliphatic side chain कंपाऊंड्स. बरोबर आहे. आता हे जर आपण बघितलं तर याचा आपल्याला हा रूल आहे आणि याच्यानुसार आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे. समजा ही तुमची साईड चेन आहे, बरोबर आहे. आता ही साईड चेन असताना आपण काय केलेलं आहे पहा, तर याच्यात जर आपण CH3 असेल, याला आपण इथिल बेन्झिन असं म्हणतो. हा जो इथिल बेन्झिन असेल तर याच्यातल्या साईड चेनमधला एक हायड्रोजन आपण काढलात आणि इथून आपल्याला इथं OH ग्रुप आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूटेड ऑन साईड चेन देन विच आर कन्सिडर्ड ॲज द डेरिव्हेटिव्ज ऑफ दिस साईड चेन. साईड चेनचा तो डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा फिनिल जो असेल तर फिनिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे फिनिल हा सबस्टिट्युएंट्स आहे याच्यातला आणि म्हणून आपण याला नंबर देत असताना 1 हा 2 म्हणजे याला आपण काय म्हणतात 2 फिनिल. हा काय असेल तुम्हाला 2 फिनिल आणि हा तुमचा काय असेल इथॅनॉल. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण लक्षात ठेवायचं. लक्षात येते म्हणजे इथेन केला 2 कार्बन आयटम आहेत, OH ग्रुपसाठी आपण काय आणलात OL, म्हणून आपण याला काय म्हणतो तर 2 फिनिल इथॅनॉल असं त्याचं नाव देऊ शकता. लक्षात येते. जर समजा एखादा तुमचा इथं CH2 आणि हा तुमचा CHO ग्रुप तुम्हाला दिला, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता दिला तुम्हाला CHO, साईड चेनला डेरिव्हेटिव्ह दिला, बरोबर आहे. मग साईड चेन जर असेल तर त्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह आपण ओपन चेनवाल्यांना ॲलिफॅटिकवाल्यांना आपण कन्सिडर करायचा, म्हणून आपण कार्बोनिल कार्बनला 1 आणि हा तुमचा 2 असेल. म्हणजेच याला आपण काय म्हणतो 2 फिनिल, हा 2 फिनिल आणि त्यानंतर काय असेल 2 कार्बन आयटम असतील तर इथॅनॉल असं आपण कन्सिडर करायचं आहे. लक्षात येते. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं अरोमॅटिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करायचं आहे. आता आपण 1 बाय 1 आपण एक एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या पॉसिबिलिटीज आपण डिस्कस करू पहा. तर आता बघा, हे तुम्हाला बेन्झिन रिंगच्या बद्दल आपल्याला माहिती झालेली असेल. आता बेन्झिन रिंगमध्ये आपण जर हायड्रोजन कमी केला, जसं आपण अल्केनमध्ये केला तर YL जोडला, तर एखाद्या अल्किनमधला एक हायड्रोजन कमी केला तर ENYL जोडला, तर या पद्धतीने आपण बेन्झिनमध्ये आपण काय करतोय पहा. जनरली आपण काय करतोय, हा तुमचा AR याला आपण अरिन असं म्हणतो. याला काय म्हणू आपण अरिन. ज्यावेळेस AR मधला हायड्रोजन निघतो त्यावेळेस आपण याला अरिल असं म्हटलं जातं. काय म्हणतो आपण त्याला अरिल. आणि हा जो अरिल असतो तो कोण असतो तर हा तुमचा बेन्झिन, हा तुमचा काय असेल बेन्झिन. इथला एक हायड्रोजन आपण घेता, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू पहा बेन्झिन असं म्हणतो. यालाच आपण फिन असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता बघा, याच्यातला हायड्रोजन कमी केला म्हणजेच आपण C6H6 आहे, याच्यातला आपण C6H5H आहे, याला पण आपण काय म्हणू बेन्झिन किंवा त्यांना आपण काय म्हणता फिन असं म्हणतो. यालाच मी असं लिहू शकतो PHH, बरोबर आहे. याला पण आपण काय म्हणू शकता बेन्झिन, याला पण आपण काय म्हणू शकता फिन, बरोबर आहे. पण ज्यावेळेस याच्याजवळचा हायड्रोजन कमी होतो, याच्याजवळचा हायड्रोजन कमी होतो
होतो त्यावेळेस त्यांना आपण आरिल म्हणू किंवा त्यांना आपण काय म्हणता फिनिल म्हणता. म्हणून आपण याच्या जवळचा हायड्रोजन जर कमी केला, हायड्रोजन जर कमी केला तर यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, फिनिल. काय म्हणायचं आपण याला, फिनिल ग्रुप आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. हा पण तुमचा काय असेल, फिनिल ग्रुप असेल. बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, आपण फिनिल ग्रुप असं आपण त्याला म्हणतो. आणि लिहिण्याची पद्धत तुम्हाला PH न किंवा C6H5 न किंवा बेन्झीन रिंग त्याला डॅश मारला असेल तर एक डॅश मारला असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणू पहा, तर हा फिनिल असतो. आता पुढं बघा, जर समजा बेन्झीन रिंगमध्ये एक साईड चेन आपल्याला दिलेली आहे ज्याला आपण म्हणू CH3. बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, टोलिन असं म्हणतो. याला काय म्हणतात, टोलिन असं म्हटलं जातं किंवा टॉलिन म्हणा, टोलिन म्हणा. ज्यावेळेस याच्याजवळचा हायड्रोजन आपण एक काढता, कुठला, साईड चेनमधला. बरोबर आहे. साईड चेनमधला काढतो म्हणजे इथला. तर याच्यातला काढला तर हा तुमचा CH2 डॅश आपल्याला मिळतो. याला आपण म्हणायचं आहे बेन्झील. बरोबर आहे. याला काय म्हणायचं आपण, बेन्झील. ज्यावेळेस आपण याच्यातला एक हायड्रोजन कमी केला या साईड चेनमधला त्यांना आपण काय म्हणायचं आहे, बेन्झील. 1 हायड्रोजन आयटम मायनस केला. याच्यातला जर आपण 2 हायड्रोजन आयटम मायनस केला म्हणजे बरोबर आहे 2 हायड्रोजन कुठून, साईड चेनमधून, तर त्यावेळेस आपल्याला काय बनतो बघा, याला आपण CH. हा 2 व्हॅलन्सीज आपल्याला रिकामे असतील त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणायचं आहे, बेन्झो. त्याला आपण काय म्हणायचं आहे, बेन्झो. याला काय म्हणायचं आपण, बेन्झो असं आपण त्यांना म्हणू शकता. पहा कळतं का. तर हा तुमचा काय असेल पहा, याला आपण बेन्झाल. याला काय म्हणू आपण, बेन्झाल असं म्हणतात. आणि जर आपण 3 हायड्रोजन आयटम आपण काढला तर आपण काय म्हणायचं आहे, बेन्झो. याच्यातला 3ही हायड्रोजन आयटम जर निघून जात असतील तर त्याला काय म्हणायचं आपण, बेन्झो. बरोबर आहे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. ज्यावेळेस साईड चेनमधल्या, मी हा कोणता कार्बन आहे, बेन्झिलिक कार्बन सांगितलं तुम्हाला. बेन्झिलिक कार्बन जवळचा एक हायड्रोजन कमी केला तर त्याला बेन्झिल म्हणायचा, 2 केला तर बेन्झाल म्हणायचा, 3 केला तर आपण त्याला काय म्हणतो, बेन्झो असं म्हटलं जातं. आता आणखीन एक सिक्वेन्स बघा. आता पुढं आपण काय म्हणू शकता, जर समजा या टोलिनचा आर्थो पोझिशनवरचा हायड्रोजन आयटम आपण मायनस केलात म्हणजे रिप्लेस केलात तर त्यावेळेस काय होतो, हा तुमचा CH3 आहे आणि इथला तुमचा हायड्रोजन आयटम आपण काय केलात, कमी केलात. तर याला आपण काय म्हणायचं आहे, आर्थोटोलिल. याला काय म्हणायचं आपण, आर्थोटोलिल. विथ रेस्पेक्ट टू मिथिल ग्रुप आर्थो पोझिशनवरचा तुमचा एक हायड्रोजन कमी केला आहे, तिथं डॅश ठेवला आहे. बरोबर आहे. CH3 समजू नका. बरोबर आहे, तो डॅश आहे. जर समजा याच्या जवळच्या मेटा पोझिशनवरचा जर आपण हायड्रोजन आयटम, हा मेटा पोझिशन, हा आर्थो पोझिशन लिहितोय तर काय होईल तुम्हाला, तर याला आपण काय म्हणायचं आहे बघा, हा तुमचा मेटा पोझिशन विथ रेस्पेक्ट टू 1, 2, 3 याला आपण काय म्हणतोय, मेटाटोलिल असं आपण त्यांना म्हणू शकता. जर याचा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन, हा हायड्रोजन कुठला, पॅरा पोझिशनचा, तर त्याला आपण काय म्हणू, पॅराटोलिल. हा CH3 आहे. विथ रेस्पेक्ट टू CH3 4th कार्बन आयटम जर सबस्टिट्यूट होत असेल, हा एक हायड्रोजन लॉस होत असेल तर याला आपण पॅराटोलिल असं आपण त्यांना म्हणतो. तर हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवायचा आहे. जर बेन्झिनच्या साईड चेनमधला जर हायड्रोजन कमी होत असेल तर बेन्झिल, बेन्झॉल आणि बेन्झो असे 3 तुम्हाला ग्रुप मिळतील. आणि जर आपण एखाद्या टोलिनच्या आर्थो पोझिशनवरचा काढलात हायड्रोजन तर त्याला आपण काय म्हणू पहा, आर्थोटोलिल, हा मेटाटोलिल आणि पॅराटोलिल. हा सिक्वेन्स आपण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा पहा, लक्षात राहील. तर असं एक आपल्याला त्याच्यामध्ये येणारे रॅडिकल्स आपण ज्याला म्हणतो, तर जसे अल्केनपासून अल्किल मिळाले तसं आपल्याला बेन्झिनपासून किंवा बेन्झिनच्या डेरिव्हेटिव्हजपासून आपल्याला अशा प्रकारचे रॅडिकल्स आपल्याला मिळतात पहा. तरी इथंपर्यंत समजते. नेक्स्ट बघा, आता आपण हायड्रोकार्बन्स आपण एक एक पाहणार आहोत. त्यामध्ये त्याचं कॉमन नेम आणि त्या काही जणांचं कॉमन नेम आणि IUPAC नेम सेम आहे, काही जणांचं तुम्हाला IUPAC नेम आपल्याला देता येईल सेपरेट आणि कॉमन नेम पण आपल्याला देता येईल पहा. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की फक्त हायड्रोकार्बन्स पाहणार आहोत, म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन शिवाय दुसरा कोणी नसतो, त्यांना आपण काय म्हणतात, हायड्रोकार्बन असं म्हणतो. म्हणून आपण पहिल्यांदा अरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचा जर आपण विचार केला तर ते कंपाऊंड्स
कंपाऊंड्स मी तुम्हाला जे देतोय ते तुम्ही नीट लक्षात ठेवा, ते कारण पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार आहेत. म्हणून आपण aromatic हायड्रोकार्बन्स. आता बघा, पहिल्यांदा आपण जो आत्ता बघितला ज्याला आपण म्हणतो, याला आपण काय म्हणतात, टोलिन. याचं कॉमन नेम काय असेल, टोलिन, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणता, मिथिल बेन्झीन. याला काय म्हणू आपण, मिथिल बेन्झीन असं म्हणतो, बरोबर आहे. जर समजा हा तुमचा CH3 आहे, बरोबर आहे, आणि हा जर CH3 तुम्हाला सबस्टिट्यूट आर्थो आणि पॅरा पोझिशनला आपल्याला सबस्टिट्यूट करू शकतो, मग त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणू शकता, तर ते कंपाऊंड जे असतील तर त्यांना आपण काय म्हणू शकता, पहा हा CH3 असेल तर याला आपण काय म्हणतो, आर्थोझायलीन, बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण, आर्थोझायलीन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर जर समजा एखादा हा CH3 आहे आणि हा CH3 आहे, याला आपण काय म्हणू, मेटाझायलीन असं आपण त्यांना म्हणतात. किंवा एखादा तुमचा बेन्झीन रिंगच्या हा CH3 आहे आणि हा तुमचा CH3 आहे, याला आपण काय म्हणू, पॅराझायलीन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, याला आपण 1,2 डायमिथिल बेन्झीन, याला आपण 1,3 डायमिथिल बेन्झीन, हा तुमचा 1,4 डायमिथिल बेन्झीन. मग याचा IUPAC नेम देत असताना 1,2 डायमिथिल बेन्झीन, याला आपण 1,3 डायमिथिल बेन्झीन, याला आपण 1,4 डायमिथिल बेन्झीन. याचं आणखीन एक नाव आपण देऊ शकता, पहा याचं आणखीन एक नाव काय देऊ शकता, आर्थोमिथिल टोलिन असे आपण त्यांना म्हणू शकता. याला आपण आर्थोमिथिल टोलिन, याला आपण मेटामिथिल टोलिन, याला आपण पॅरामिथिल टोलिन असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. हे एक तुम्हाला झायलिनचे एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायचे आहेत. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढे पाहत असताना आपण काय म्हणतोय, पहा जर आपण हाच ग्रुप जर 3 पोझिशनने आपण जर सबस्टिट्यूट केलात, म्हणजेच आपण काय म्हणतोय, पहा तर याला आपण काय म्हणतोय, पहा हा CH3 आणि हा CH3 असेल तर याला आपण मिसिटिलीन म्हणतो. याला काय म्हणू आपण, मिसिटिलीन असं म्हटलं जातं. यालाच आपण 1,3,5 ट्रायमिथिल बेन्झीन असं म्हणतो. याला काय म्हणू आपण, 1,3,5 ट्रायमिथिल बेन्झीन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तर असं एक तुम्हाला त्याचं एक्झाम्पल माहीत असावं. त्याचबरोबर पहा आता हे एका याच्यामध्ये आपण बघितलं, एक आणखीन एक महत्त्वाचा तुम्हाला कंपाऊंड माहीत असावा ज्याला आपण म्हणू शकता हा CH3 2 टाइम्स. बघा आता मी याला असंही लिहू शकतो, हा बेन्झीन रिंग, हा CH, हा CH3 आणि हा CH3 असेल. याला आपण काय म्हणतोय, हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, हा बेन्झीन आहे, याला आपण आयसोप्रोपिल बेन्झीन असं म्हणतो. आणि याचं कॉमन नेम जे असेल तर क्युमिन, याला काय म्हणतो आपण, क्युमिन. याचा उपयोग पुढं आहे. आणि यालाच आपण काय म्हणतोय, आयसोप्रोपिल बेन्झीन असं म्हणा. किंवा हा 1, 2, 3 असा आपण घेतला तर याला आपण काय म्हणतो, 2-फिनिल प्रोपेन, राईट. तर हे त्याचं काय असेल, पहा क्युमिन, त्यालाच आपण आयसोप्रोपिल बेन्झीन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पुढं जर बघितला तर स्टेरीन, आणखीन एक कंपाऊंड आपल्याला माहीत असावं. हा तुमचा बघा, हा बेन्झीन आणि याला आपण हा डबल बॉन्ड आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. मी याला असं लिहू शकतो, हा तुमचा बेन्झीन रिंग आहे आणि याला आपण CH डबल बॉन्ड CH2 दिला. याचं कॉमन नेम आपण जर देत असाल तर स्टेरीन असं म्हणतो. याला काय म्हणू आपण, स्टेरीन. आणि याचं नाव देत असताना आपण काय करायचं आहे, हा फंक्शनल ग्रुप येतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण याला काय कन्सिडर काय, सबस्टिट्युएंट्स म्हणून आपण याला लिहितो 1,2, म्हणजेच याला आपण 1-फिनिल इथिन हे त्याचं
IUPAC नेम असेल आणि याला आपण स्टेरीन असं म्हटलं जातं. लक्षात येते. तर या पद्धतीनं आपण हे हायड्रोकार्बन्स आपण शिकतोय. लक्षात येते. त्याचबरोबर ट्रिपल बॉन्ड येत असेल तर त्याला आपण काय म्हणा, इथाईन म्हणणार आहात. एवढाच त्याच्यामधला फरक असेल. मग आता पहा, नेक्स्ट आपण पुढं बघणार आहात ज्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त बेंझिन रिंग असतात ती आपण एक्झाम्पल बघू, जे हायड्रोकार्बनमध्ये येतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना आपण काय करतोय बघा. तर याच्यामध्ये आपण पुढं हा तुमचा नॅफ्थॅलिन हे IUPAC आणि कॉमन नेम सेम आहे. त्याचबरोबर याला आपण म्हणतो अँथ्रॅसिन. याला काय म्हणायचं आपण, अँथ्रॅसिन. अँथ्रॅसिन हे त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला सेम असेल असं आपण लक्षात घेऊ. फिनॅन्थ्रिन आपण कधी म्हणतो बघा. याला आपण काय म्हणायचं आहे, फिनॅन्थ्रिन. हा फिनॅन्थ्रिन आपल्याला पाहायला मिळत असतो. बरोबर आहे. नेक्स्ट आणखीन एक आपल्याला माहीत असावं ज्याला आपण पायरीन असं म्हणतो. पायरीन कसा असतो बघा. पायरीन ह्याला आपण पायरीन असं म्हटलं जातं. तर असे हे कॉमन नेम आणि IUPAC नेम काय असेल पहा तुम्हाला सेम असतील असं आपण लक्षात ठेवा. हे आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन्सबद्दल आपण डिस्कशन केलात. आता याच बेन्झिन रिंगपासून जर आपण बेन्झिन रिंग एखाद्या फंक्शनल ग्रुपनं सबस्टिट्यूट केलात तर त्या कंपाऊंडची आपल्याला माहिती असावी. तर त्यासाठी आपण एक एक एक्झाम्पल आपण पाहणार आहात पहा. तर याच्यामध्ये आपण पुढं काय बघतो बघा. जर आपण एखादा कंपाऊंड जो असेल तर तो कंपाऊंड काय असेल आपल्याला, तर अरोमॅटिक अल्कोहोल्स आपण जर बघितला तर एकामध्ये तुम्हाला OH ग्रुप जर जोडलेला असेल डायरेक्टली बेन्झिन रिंगला, याला आपण काय म्हणतो, फिनॉल असं म्हटलं जातं. हे त्याचा IUPAC नेम आहे. कार्बोलिक ॲसिड असे आपण त्यांना म्हणू शकता. हे काय असेल, कार्बोलिक ॲसिड आणि यालाच आपण काय म्हणतो, फिनॉल असं म्हटलं जातं. बरोबर आहे. जर आपण एखादा OH ग्रुप हा जो असेल आणि इथं जर तुमचा CH3 ग्रुप येत असेल तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा, याला आपण आर्थोमिथिल फिनॉल असं आपण त्यांना म्हणतो किंवा 2-मिथिल फिनॉल असं आपण त्यांना म्हणू शकता पहा. त्याचबरोबर पहा, जर आपण एखादा OH ग्रुप आणि दुसरा OH ग्रुप इथं असेल तर याला आपण आर्थोक्रेसॉल असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण, आर्थोक्रेसॉल. बरोबर आहे. जर समजा OH ग्रुप हा OH ग्रुप मेटा पोझिशनला येत असेल तर याला आपण काय म्हणू, मेटाक्रेसॉल असं म्हटलं जातं. बरोबर आहे. जर आपण पॅरा पोझिशनला घेत असाल तर OH ग्रुप हा OH ग्रुप याला आपण काय म्हणू पहा, पॅराक्रेसॉल. हे त्याचे कॉमन नेम असतील. याला आपण आर्थोहायड्रॉक्सीफिनॉल, याला मेटाहायड्रॉक्सीफिनॉल, याला पॅराहायड्रॉक्सीफिनॉल किंवा याला आपण 2-हायड्रॉक्सीफिनॉल, याला आपण 3-हायड्रॉक्सीफिनॉल, याला आपण 4-हायड्रॉक्सीफिनॉल. याला आपण काय म्हणू पहा, तर 2-हायड्रॉक्सीफिनॉल. याला काय म्हणू आपण, 3-हायड्रॉक्सीफिनॉल किंवा याला आपण 4-हायड्रॉक्सीफिनॉल. तर असे तुम्हाला काय असेल पहा, फिनॉल कधी म्हणायचं आहे पहा, OH ग्रुप डायरेक्टली बेन्झिन रिंगला जोडलेला असेल तर त्याला आपण फिनॉलिक OH ग्रुप म्हणतो. हे लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट आहे. हे मी तुम्हाला इथं सांगतोय पहा. तर फिनॉलिक OH ग्रुप कधी म्हणायचा, फिनॉलिक OH ग्रुप कधी म्हणतो, व्हेन OH group directly attached with benzene ring. त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, फिनॉलिक OH ग्रुप असं म्हणतो. बरोबर आहे. आता हाच OH ग्रुप जर साईड चेनला होत असेल तर त्यांना आपण अरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतो. लक्षात येते. मग आपण अरोमॅटिक अल्कोहोल्समध्ये आपण काय सांगू शकता ते आपण लक्षात घेऊ पहा. आता अरोमॅटिक अल्कोहोल्स आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय, हा तुमचा बेन्झिन रिंग आहे
आणि याच्या CH2OH आहे. याला आपण काय म्हणू? बेन्झिल अल्कोहोल. हा बेन्झिल अल्कोहोल असेल. यालाच आपण काय म्हणतोय पहा, 1 किंवा फिनिल मिथॅनॉल. याला काय म्हणू आपण? फिनिल मिथॅनॉल. कारण सबस्टिट्युएंट्स तुमचा जो असेल तर तो फंक्शनल ग्रुप आलाय म्हणून साईड चेनला आलाय. मग त्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह कुणाचा समजायचा? साईड चेनचा समजायचा. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? फिनिल मिथॅनॉल असं म्हणतो. जर समजा एखादा हा CH2 हा तुमचा OH ग्रुप आहे, तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा, तर याला आपण नाव देत असताना आपण काय देऊ शकतो? IUPAC सिस्टीमनुसार 1, 2 यालाच आपण काय म्हणू? 2 फिनिल इथॅनॉल. याला काय म्हणू आपण? 2 फिनिल इथॅनॉल असं म्हणतो. जर समजा एखादा हा बेन्झिन रिंग आहे आणि इथं तुमचा CH हा CH2OH आणि हा तुमचा काय असेल पहा CH, आणखीन एक द्या, हा तुमचा काय असेल CH2 हा CH2 किंवा CH3 इथं OH ग्रुप द्या. मग याला आपला नंबर द्यायचे आहेत. मग आपण काय म्हणतो? हा 1, 2, 3 बरोबर आहे. याला आपण काय म्हणू? 1 फिनिल प्रोपेन हा 2OL हे त्याचं काय असेल? IUPAC नेम असेल. लक्षात येते? या हायड्रॉक्सी म्हणजे यालाच आपण काय म्हणतो पहा, साईड चेनला जर OH ग्रुप जोडला तर याला आपण अल्कोहोलिक OH ग्रुप असं म्हणतात. बरोबर आहे. अल्कोहोलिक OH ग्रुप कधी म्हणायचा? when the OH group attached with the side chain. साईड चेनला जर जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणतोय पहा? अल्कोहोलिक OH ग्रुप असं म्हटलं जातं. लक्षात येते? नेक्स्ट बघा. आता हे झाला. त्यानंतर आपण पुढं पाहतोय, जर आपण अल्डिहाइड ग्रुप आपण घेतला, ज्याला आपण अरोमॅटिक अल्डिहाइड जर बघितला, तर अरोमॅटिक अल्डिहाइड्स आपण कधी म्हणतो? when बेन्झिन रिंग सबस्टिट्युटेड बाय अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. मग आपण ज्याला म्हणू शकता, हा तुमचा बेन्झिन आहे, याला CHO ग्रुप जोडला, याला आपण म्हणतो बेन्झाल्डिहाइड. हे कॉमन नेम आणि ज्याचा IUPAC नेम काय असेल पहा? सेम असेल असं आपण त्याला म्हणू. यालाच आपण काय म्हणू शकता? बेन्झाल असे आपण त्यांना म्हणतो पहा. नेक्स्ट आपण पुढं पाहतो, जर आपण एखादा हा CHO ग्रुप आहे आणि इथं OH ग्रुप आहे, याला आपण सॅलिसाल्डिहाइड असं म्हणतो. याला काय म्हणता? सॅलिसाल्डिहाइड. आणि सॅलिसाल्डिहाइडला आपण काय म्हणू शकतो पहा? ऑर्थोहायड्रॉक्सी किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. काय म्हणू आपण याला? 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड किंवा बेन्झाल असंही म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. तर हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला सांगता येईल पहा. जर आपण एखादा हा CHO असेल आणि इथं तुम्हाला एखादा OH ग्रुप दिला, तर याला आपण काय म्हणू पहा? तर याला आपण सॅलिसाल्डिहाइड म्हणतो, पण हा काय असेल? तुम्हाला OH ग्रुपची पोझिशन आपल्याला बदललेली आहे म्हणून आपण याला काय म्हणू? तर हा मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. हा बेन्झाल्डिहाइड आपल्याला पाहायला मिळतो का? लक्षात येते? तर हे आपल्याला त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकता. नेक्स्ट आपण पुढं पाहू शकता पहा, आता कीटोनच्या बाबतीत आपण विचार करू. कीटोन जर असेल तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हा तुमचा COOCH3 याला आपण ॲसिटोफिनोन असं म्हटलं जातं. याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम काय असेल? सेम आहे. बरोबर आहे. दुसरा जर आपण बघितला बेन्झोफिनोन किंवा त्याला आपण म्हणतोय पहा डायफिनिल कीटोन. याला आपण काय म्हणू पहा? बेन्झोफिनोन किंवा यालाच आपण काय म्हणू शकता? डायफिनिल कीटोन. हे तुम्हाला त्याचं काय असेल पहा? IUPAC आणि कॉमन नेम आपल्याला सेम आपल्याला पाहायला मिळतं पहा. नेक्स्ट आपण पुढं पाहता कार्बॉक्झिलिक ॲसिड. जर आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचा आपण जर बघितला तर कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये आपण काय करतोय पहा? कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे काय असेल? तुम्हाला हा बेन्झोइक ॲसिड असेल, हा COOH असेल, याला आपण काय म्हणतो? बेन्झोइक ॲसिड. हे त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला सेम असेल. जर या बेन्झिन रिंगवर सबस्टिट्यूशन आपल्याला मिळत असेल, हा तुमचा COOH असेल आणि इथं तुमचा OH असेल. बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा? तर याला आपण काय म्हणतोय? तर हा सॅलिसिलिक ॲसिड आपण त्याला म्हणतो. याला काय म्हणू? सॅलिसिलिक ॲसिड असं आपण त्यांना म्हणू शकता. यालाच आपण ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड किंवा याला आपण 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड
बेन्झोइक ॲसिड असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात येते. मग हा तुम्हाला कुठेही कोणताही ग्रुप येत असेल तर त्याला अडचण येणार नाही. जो सबस्टिट्युएंट्स येतो त्याला आपण ते जोडू शकता. हे तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला माहीत असावेत. आणखीन एक लक्षात ठेवा ज्याला आपण म्हणतोय टोलिक ॲसिड, ज्याला आपण काय म्हणतोय, हा COOH असेल आणि हा तुमचा CH3, यालाच आपण आर्थोटोलिक ॲसिड असे आपण त्यांना म्हणू शकता. यालाच आपण आर्थोमिथिल बेन्झोइक ॲसिड किंवा 2-मिथिल बेन्झोइक ॲसिड, याला आपण काय म्हणू, 2-मिथिल बेन्झोइक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड. बरोबर आहे. आणि आणखीन एक तुम्ही शिकलेला आहात ज्याच्यामध्ये आपण काय पाहतोय जो कंपाऊंड्स आपल्याला काय मिळतो, सिनॅमिक ॲसिड. सिनॅमिक ॲसिडचं मी काल एक्झाम्पल आपण एक्झाममध्ये बघितला. हा तुमचा बेन्झिन रिंग आहे, हा तुमचा CH डबल बॉन्ड CH, हा COOH असेल. तर याला आपण नाव देत असताना आपण काय दिलेलं आहे, सिनॅमिक ॲसिड. बरोबर आहे. हा तुमचा काय असेल, सिनॅमिक ॲसिड. आणि हा सिनॅमिक ॲसिड जो असेल तर याचं आपण नाव देताना काय करणार, हा 1 2 3. बरोबर आहे. 3 फिनील. त्यानंतर काय असेल तुम्हाला 3 म्हणजे प्रोप. बरोबर आहे. डबल बॉन्ड आपल्याला 2EN. त्यानंतर काय असेल OIC ॲसिड, असं आपण पाहिलात. तर हे तुम्ही सिनॅमिक ॲसिड कार्बॉक्झिलिक ॲसिडबद्दल आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो ईस्टर. आपण जर पाहिलात ईस्टरमध्ये आपण जर बघितलात तर त्यामध्ये आपल्याला काय येऊ शकतो तर इथर बघू आपण पहिल्यांदा. इथरमध्ये आपण काय करतोय हा तुमचा हा OCH3 असेल तर याला आपण ॲनिसोल असं म्हणतात, ॲनिसोल. आणि यालाच आपण मिथॉक्सीबेन्झीन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. त्याचबरोबर जर फिनिल ग्रुप आहे आणि हा OC2H5 आहे तर याला आपण काय म्हणू शकतो, ॲनिसोल म्हणता येणार नाही, याला आपण काय म्हणतोय तर हा तुमचा कोण असेल, इथॉक्सीबेन्झीन. राईट. हे लक्षात येते. जर समजा एखादा NH2 ग्रुप येत असेल तर याला आपण काय म्हणतो, ॲनिलीन. हे कॉमन नेम आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, अमायनो बेन्झीन किंवा याला आपण बेन्झामाइन असं म्हणतो. बेन्झानामाइन, हा बेन्झानामाइन किंवा अमायनो बेन्झीन असं म्हणतात. लक्षात येते. त्याचबरोबर जर आपण एखादा CN ग्रुप येत असेल तर याला आपण बेन्झोनायट्रिल असं म्हणतात. याचं काय नाव असेल, याला सायनोबेन्झीन म्हणा, सायनोबेन्झीन. किंवा यालाच आपण काय म्हणतो, बेन्झीन नायट्री. हे त्याचे कॉमन नेम आणि IUPAC नेम असतील. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय मिळतात, आरोमॅटिक कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे आरोमॅटिक कंपाऊंड्स याचं नॉमेनक्लेचर कसं असेल, बेसिकली एवढं तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढं प्रॅक्टिसमध्ये आपल्याला एक्झाम्पल येणार आहेत. आणि आपला इथं बायसायक्लो कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर मी तुम्हाला इथं सांगणार नाही, नंतर आपण डिस्कशन करू. तो काही आपल्या NCERTचा पार्ट येत नाही, पण काही बुक्समध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे, ते पण आपण कधीतरी डिस्कशन करू. पण नॉमेनक्लेचर हा जेवढा बेसिक गरजेचा आहे तेवढा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर IUPAC नॉमेनक्लेचर हा कन्सेप्ट आपला इथं संपतो तर यासाठी आपण आज एक कन्सेप्ट आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला किती परफेक्ट झाला याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून आहे. त्यासाठी याच्यात परफेक्शन करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.